मी राम फाजगे माझ्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारास सादर दंडवत प्रणाम. मंडळी, आज आपण प्रसाद सेवा वंदन व देवपूजा वंदन काय असते ते पाहणार आहोत. प्रसाद सेवा वंदन केल्याने काय होते? प्रसाद सेवा का करावी? प्रसाद सेवेची कशी सुरुवात झाली? प्रसाद सेवेचे किती महात्म्य आहे? प्रसाद सेवेत कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो? आपण जी नित्यदिनी देवपूजा वंदन करतो त्या पाषाणाच्या विशेषांना विविध आकार असतात. ते आकार असण्याचे कारण काय? असे आकार असण्यामागे हेतू कोणता? देवपूजा वंदन करीत असताना ती विशिष्ट क्रमानेच का वंदन करतात? तो क्रम कसा असतो? अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे या प्रसाद सेवा किंवा देवपूजा वंदन या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे, माहिती देणार आहे. तरी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आता आपण प्रसाद म्हणजे काय ते पाहू. परमेश्वराने प्रसन्न होऊन दिलेली वस्तू म्हणजेच प्रसाद होय. प्रसाद सेवा दरवर्षी पंथात आषाढी एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत दर्शनासाठी, वंदनासाठी अनेक स्थानावर तथा आश्रमात खुली केलेली असते. उदाहरणार्थ, गोधनी मार्गातील देवपूजा, फलटण येथील आश्रमातील देवपूजा, पाटलांचा वाडा चांदुरबार येथील देवपूजा, ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव येथील देवपूजा, VRDE आश्रमात अहमदनगर येथील आश्रमातील देवपूजा. तर अशा ह्या मोठमोठ्या देवपूजा प्रसाद सेवा वंदन मी तुम्हाला सांगितलेले आहेत. अशा देवपूजा वंदन करण्यासाठी आश्रमात तथा मठ मंदिरात भक्तजन जात असतात. प्रसाद म्हणजे परमेश्वराने प्रसन्न होऊन दिलेला तो प्रसाद, ही प्रसाद शब्दाची व्याख्या होय. याच नियमातून स्वामींनी व श्री गोविंद प्रभू संबंधित उपरणे, वस्त्र म्हणजेच फुटाप्रसाद, त्या फुटाप्रसादाला आपल्या अष्टांगाचा संबंध देऊन इंद्रभटांना प्रसन्न होऊन दिले म्हणून त्यास वस्त्रप्रसाद असे म्हणतात. स्वामींनी असन्निधानस्थित पुरुषांना यथचिया संबंधा गेले तेथुले ओटे गोटे आदी करोनी तुम्हा नमस्कारणीय किंगा हा विधी सांगितला आहे. ऐसे हे येथेचिया स्थानापासून होय का नामापासून होय? संबंध व्यक्ते संबंधी अव्यक्त प्रसन्नता परमेश्वर निक्षेपिती, मग आपुला संबंध देती म्हणून संबंध वंद्य. परमेश्वर भज्य संबंध वंद्य. वस्तू संबंधे शक्ती निक्षेप, वस्तू संबंधे जडा अजडा भले. या वचनापासून संबंधित ओटे गोटे नमस्कारणे उचित होय. अर्थात ज्या प्रापंचिक जड पदार्थांना प्रसन्नतापूर्वक संयोग लक्षण संबंध आणि सेवा लक्षण संबंध दिला असेल तो पदार्थ वंदनीय पूजनीय होतो. ज्या प्रापंचिक जड पदार्थांना उभयदृश्य परमेश्वर अवताराचा प्रसन्नतापूर्वक संबंध झाला असेल आणि तो परमेश्वर अवताराने प्रसन्नतापूर्वक जर कोणाला दिला असेल तर त्याला प्रसाद म्हटले जाते. प्रसाद सेवेची सुरुवात कशी झाली ती आता आपण पाहणार आहोत. उत्तरार्ध लीळा क्रमांक 17. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी खडकुली येथे इंद्रभटांना फुटाप्रसाद प्रदान केला. त्यावेळी निरूपण केले. स्वामींनी प्रसाद सेवेचे महात्म्य खडकुली या स्थानावर प्रकट केले. सबंधू वंद्य म्हणून हे देखिले तैसे आठवीजे, यथ नमस्कार कीजे,
सकृत सेविजे, विधी करता विधीस पुरे, विधी अविधी परिहरे, प्रसाद सेवेतच पुरुष धर्मीदक्ष होय, ईश्वरी अर्थी उपजे, विघ्नोप शांती होय, दैव साह्याते करी, ऐसे या भावे जेतुकी प्रसाद रूप वस्तू तयासी नमस्कार माझा. स्थान प्रसादास वंदन केल्याने अंतकरणीचे काठिण्य जाऊन धर्मबुद्धी दृढ होते व हृदयास समाधानी लाभते. अनंत परमेश्वर हृदयात स्थिर होतो. त्यामुळे विघ्न परिहार होऊन शेवटी परमेश्वराचा साक्षात्कार होतो. सापेक्ष उपासनेने लौकिक फलसिद्धी होते व निरपेक्ष उपासनेने परमेश्वर प्राप्ती होते. म्हणून संबंध वंद्य आहे. विशेष व प्रसादात सारखीच कृपाशक्ती असते. प्रसादाला आपले सर्वात उत्तम महत्त्वाचे अंग म्हणजे माथा, भाळ, कपाळ जवळ अत्यंत काळजीपूर्वक हलक्या हाताने आणि अत्यंत कमी वेळात वंदन नमस्कार करावे. वंदन करण्यापूर्वी आपले हात व कपाळ स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यावे. पाण्याचा ओलसरपणा आणि घाम यामुळे प्रसादिक वस्तूंना खेद येतो. प्रसाद वंदन करताना डोक्यावरील आणि हातावरील केस यांचा प्रसादिक वस्तूंना स्पर्श होता कामा नये. कपाळाला कुंकू, टिकली, गंध नसावा. प्रसादाला अथवा विशेषाला भुवईचे केस व डोक्याचे केस लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. डोक्यावर टोपी अथवा रुमाल असावा. वंदन करताना स्त्रियांनी डोक्यावर पदर ठेवावा. खाली वाकून अलगद आपले कपाळाचा भार न देता विशेष तथा प्रसादावर ठेवावे. प्रसादाला जाड भरडे वस्त्रांनी बांधू नये. प्रतिदिनी पूजा प्रसादाला वंदन करावे. ज्यांच्याकडे जास्त प्रसाद नाही त्यांनी 3 दिवसात कमीत कमी एकदा प्रसाद वंदन अवश्य करावे. प्रसाद वंदन झाल्यावर प्रसाद बंद करून वर एक वस्त्र ठेवावे आणि त्यावर कमीत कमी एक फूल अर्पण करावे. श्री परेशाय नम. परब्रह्म स्वरूप देवो, आनंद स्वरूप देवो, चिद्घन स्वरूप देवो, ज्ञान स्वरूप देवो, सर्वोच्च सर्वशक्तिमान स्वामींना नमस्कार. ईश्वर ब्रह्म स्वरूप आहे, अर्थात सर्व व्यापक आहे. त्या ईश्वराचे स्वरूप आनंदमय आहे. तो चैतन्याने ओतप्रत पुरेपूर भरलेला आहे. त्या ईश्वराचे स्वरूप पूर्ण ज्ञानमय आहे. तो परमेश्वर अव्यक्तू सृष्टीमध्ये अवतरोनी जीव उद्धराया तोची एक समर्थ का तयाचे साधन समर्थ. तो परमेश्वर अव्यक्त आहे, अदृश्य आहे. सृष्टीमध्ये अवतार धारण करून जीवांचा उद्धार करण्यासाठी तो एक ईश्वरच समर्थ आहे की त्याचे साधन समर्थ आहे. तयाचे या साधनाचे 4 पक्ष स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू हे अति गहनाचे गहन. त्यांच्या साधनाचे 4 विभाग आहेत. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू हे 4ही विभाग अत्यंत महत्त्वाचे आहेत. परिश्रयापासोनी आसन, वस्ती, अवस्थान, पूजा, आरोग्य, पहुडू, उपहुडू, चरणचारी उभे ठाकणे, येणे जाणे हे घ्यावे, घोकावे, नमस्कारावे. ओटे म्हणजे दगडाचे, मातीचे, विटेचे ओटे बांधलेले असतात. संन्यस्त पुरुषांसाठी पलंग योग्य नसतो, म्हणून ते दगडाचे तथा मातीचे, विटेचे ओटे बांधून त्यावर शयन निवास करीत असतात. याच नियमातून आमचे स्वामी संन्यस्त असल्याने दगडाचे तथा मातीचे, विटेचे ओटे बांधून त्यावर शयन निवास करीत असत. अथवा पूर्वीच तयार केलेले असतील तर बांधत नसत. पूर्वीच तयार केलेले ओटे जसे बीड येथील ओटा, रामटेक येथील ओटा, लोणार येथील भैरवीचा ओटा, डोमेग्राम येथील प्रसन्न मठाचा ओटा, पैठण येथील ढोरेश्वराच्या
चहुदिशाने 4 ओटे इत्यादी. ओटे पूर्वीच त्या मंदिरात होते. स्वामींनी बांधून घेतलेले ओटे जसे पैठण येथील सप्तमात्राचा ओटा, नवगावचा ओटा, डोमेग्राम येथील राजमठाचा ओटा इत्यादी होते. स्वामी ज्या ज्या ठिकाणी बसले अथवा त्यांनी शयन केले, क्रीडा केली, ती ठिकाणे संबंधित झाली, ती वंदनीय होत. त्यास स्थान असे म्हणतात. अशा स्थानाची गणना ओटे यातच होते. गोटे म्हणजे ओबड धोबड अथवा घडलेले पाषाण, जसे खडकुलीचा खडक, धाय खडक, मेंढ खडक, सिन्नस्थळीचा खडक, गुढा, पाटसरे, मंदिराबाहेरच्या सोंडी तथा मंदिराचे खांब याप्रमाणे होते. शिवाय धातू, काष्ट, वस्त्र या संबंधित वस्तूची ओटे यातच गणना होते. धातू, काष्ट, पाषाणास विशेष असे म्हणतात, तर यांना विशेष का म्हणावे? इतर वस्तूपेक्षा या वस्तूस विशेषत्व आहे, म्हणून या धातू, काष्ट, पाषाणाला विशेष म्हणतात. प्रसाद वस्तूमध्ये 2 प्रकार असतात, अज्ञात रूप व एक प्रसन्न रूप. आतापर्यंत अज्ञात रूप प्रसाद विशेषाची माहिती सांगितलेली आहे. अज्ञात रूप विशेष म्हणजे ओटे, गोटे आदींचा पाषाण होय. आणि प्रसन्न रूप विशेष म्हणजे दाढ, नख, केशकलाप, फोड, ताट हे 5 पदार्थ होते. हे साधाईसांना श्री गोविंद प्रभूंनी प्रसन्न होऊन दिले, म्हणून त्यांना प्रसन्न रूप विशेष म्हणतात. तसेच लिंग व गणेश यांच्या प्रतिमा तयार केलेल्या आहेत. मूर्तिनिष्ठ प्रसादामध्ये दाढ, नख, केशकलाप असे आहेत. सध्या दाढेच्या विशेषाचे 5 भाग झालेले आहेत व ते पंथात कवीश्वर कुलाचार्य यांच्याकडे आहेत. श्री दर्यापूरकर पिढी, श्री खामणीकर पिढी, श्री कारंजेकर पिढी, श्री अंजनगावकर कोठी पिढी व श्री पायघनकर पिढी. दाढेचे मूळ व करप हे विशेष कोण्यातरी सोनाराकडे आहेत. केशकलापाचा प्रसाद विशेष उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ श्री बिडकर बाबा आणि महंत श्री परांडेकर महानुभाव यांच्या पिढीत आहेत. नखाचा विशेष श्री धाराशिवकर ओंकार बासांचे शिष्य श्री जावळे महंत यांच्याकडे आहेत. देवपूजा वंदन करण्याचा क्रम तो कसा असतो ते आता आपण पाहूया. सर्वप्रथम ओटा, मग माळी, भवरी, पान, क्षेवण, कळशा, खांब, काष्टाचे विशेष, गाठा, मग कर्दमाचे प्रसाद, त्यानंतर वस्त्रप्रसाद. अशा क्रमाने देवपूजा वंदन आपल्याला पूजेसाठी वंदनासाठी दिलेली असते. किंवा महानुभावांची पेटीभर देवपूजा असते. ही देवपूजा वंदन करण्याची पद्धत ठराविक क्रमानेच असते. ती म्हणजे ओटा दिला जातो, नंतर माळी, भोवरी, क्षेवण, कळशी, खांब, पान, वस्त्रप्रसाद, माचोळी, शेवटी मूर्ती वंदन करण्यासाठी दिलेली असते. बऱ्याच ठिकाणी मूर्तीनंतर कुलवंदन जे असेल ते तुम्हाला वंदनासाठी दिलेले असते. मंडळी कधी पण प्रसाद देण्याच्या अगोदर कोरडा लहान परिमार्जन द्यावा. घाम आला असेल तर तो पुसून प्रसाद वंदन करावा. मंडळी आता आपण प्रसाद सेवेतील देवपूजा वंदनातील जो क्रम होता तो क्रम आहे आणि त्या क्रमाची माहिती पाहूया. सर्वप्रथम आपणाला वंदन करण्यासाठी ओटा दिला जातो. तो ओटा म्हणजे राजमठातील ओटा. देवपूजेच्या पेटीत 1 किंवा 2 ओटे असतात. त्यांचे कारण पूर्वी स्वामींचा निवास बहुतेक प्राचीन मठ मंदिरात होता. तेव्हा स्वामी मठात असताना ओट्यावर स्वामींचे शयनासन होत असे. ती आठवण वंदन करताना व्हावी, त्या निमित्ताने ओट्यांशी संबंधित लीळा आठवावी म्हणून पेटीतील विशेषाला ओट्याचा आकार दिलेला असतो.
दुसरा क्रम म्हणजे माळीचा असतो. माळी म्हणजे जणू श्रीकंठाचा हार. पूर्वी स्वामींचा त्रिकाळ पूजावसर होत असे. पूजेसाठी फुलांचा वापर करण्यात येत होता. फुलांच्या भोवती पाकळ्या असतात. त्याप्रमाणेच माळीत सुद्धा पाकळ्याप्रमाणे विशेष असतात. स्वामींच्या गळ्यात पूजा अवसाराच्या वेळी फुलांची माळ घातलेली असे. जेव्हा जेव्हा बाईसा स्वामींची पूजा करायच्या तेव्हा तेव्हा फुलांच्या हारांनी पूजा करीत होत्या. त्याची स्मरण व्हावी, त्याची आठवण व्हावी म्हणून संबंधित पाषाणाला माळीचा आकार देण्यात आलेला असतो. पेटीत माळी एकूण 5 किंवा 7 असतात. मंडळी, आता तिसरा क्रमांक आहे तो म्हणजे भोवऱ्या किंवा भोवरी, म्हणजे जणू मनगटातील हातसरे. स्वामींचे नित्यदिनी मोकळ्या फुलांनी भक्तिजन पूजा करीत असत. त्यांचे स्मरण आठवण व्हावी म्हणून विशेषास फुलांचा आकार देण्यात आलेला असतो. त्यास भोवरी असे म्हणतात. ही भोवरी फुलांच्या आकाराप्रमाणे असते. फुलांच्या मध्यभागी ज्याला पाकळ्या जोडलेल्या असतात पसरट, घट्ट व आकाराने गोल भाग असतो. त्यातच भोवरीमध्ये मोठा विशेष व आजूबाजूला फुलांच्या पाकळ्याप्रमाणे छोटे छोटे विशेष असतात, म्हणून त्यास भोवरी असे म्हणतात. देवपूजेच्या पेटीत भोवरी एकूण 2 असतात. पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे पान, म्हणजेच जणू श्री करकमळ. स्वामींचे ज्या मठात अथवा देवळात वास्तव्य असायचे त्या देवळाच्या खांबाच्या वरील बाजूस पाषाणाच्या छताच्या जोडणीच्या ठिकाणी पानाकृती उथाळे असत किंवा स्वामी पान खात असत. हा विचार समोर ठेवून पानाकृती विशेष तयार केलेले आहेत. त्यास पान असे म्हणतात. देवपूजेच्या पेटीत पानांची संख्या 2 असते. पुढचा क्रमांक आहे कळशा, म्हणजेच जणू जानू. स्वामी जेव्हा ओट्यावर बसत तेव्हा स्वामींना टेकण्यासाठी तकया असे म्हणून किंवा देवळास कळस असतो त्या आकृतीचे विशेष तयार केलेले असतात. त्यास कळशी हे नाव दिलेले आहे. देवपूजेच्या पेटीत कळशा एकूण 2 असतात. देवपूजेतील पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे क्षेवन. क्षेवन म्हणजे जणू गुडघे. स्वामी ज्या ओठ्यावर बसत त्यांच्यावर 2 किंवा 4 गोल उशा लोड असत. जेव्हा स्वामी पद्मासनी बसल्यावर डाव्या व उजव्या बाजूस 4 उशा असतात, म्हणून गोल विशेष तयार करण्यात आलेले आहेत. त्यास क्षेवन असे म्हणतात. देवपूजेच्या पेटीत एकूण 2 क्षेवन असतात. पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे खांब, म्हणजेच जणू स्वामींचे श्रीचरण अथवा ओट्यांच्या बाजूचे खांब. स्वामींचा निवास बहुतेक वेळेस मठात होत होता. त्या मठाच्या चौकात स्वामी असत. चौकाच्या 4ही बाजूस पाषाणाचे 4 खांब असत. तेही बहुधा संबंधित असत. त्यांचे स्मरण व्हावे, त्यांची आठवण व्हावी म्हणून पाषाणास खांबांचा आकार दिलेला आहे. देवपूजेच्या पेटीत खांबांची संख्या 4 असते, परंतु अलीकडे 2च खांब दिसत असतात. मंडळी, पुढचा क्रम आहे तो म्हणजे गाठा, काष्ट, म्हणजे जणू अलंकार. भक्तजनांनी स्वामींना बसण्यासाठी जे पाट, चौरंग दिले अथवा स्वामींनी ज्या ज्या लाकडी वस्तूंना स्पर्श केला त्यास काष्टाचे विशेष असे म्हणतात. त्या काष्टाला वरील प्रमाणेच ओटा, खांब, गाठा, लाकडी मोठ्या मण्यांची माळ. गाठी म्हणजेच काष्टाच्या मण्यांची माळ. काष्टाचे पात्र म्हणजेच त्याला पात्रुली असे म्हणतात. काही ठिकाणी मंदिराचे प्रतीक म्हणून काष्टाचे महाल म्हणजे मंदिराच्या आकाराप्रमाणे ही देवपूजा बनवलेली आहे. याचा हेतू एकच की त्या अनुषंगाने तत्संबंधित परमेश्वरी लीलांची आठवण व्हावी. पुढचा क्रमांक आहे प्रसाद, म्हणजेच वस्त्रप्रसाद. भगवान श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधर स्वामी यांनी प्रसन्न होऊन दिलेले वस्त्र
किंवा रेशमी लोकरी सुती वस्त्र जे परमेश्वराच्या उपयोगी गेलेले आहे ते वस्त्रप्रसाद परमेश्वराचे स्मरण म्हणून देवपूजेत वस्त्रप्रसाद असतात. पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे माचोळीचा. श्री गोविंद प्रभू ज्या बाजेवर शयन करीत असत त्या बाजेचे माचबे म्हणजेच बाजेचे 4 पाय कातरून त्यांचे लहान लहान तुकडे त्यास चौकोनी आकार दिला व त्या काष्टाच्या पुढील बाजूस लहान लहान पानाकृती विशेष जोडून कमानीच्या आकृतीची प्रभावळ तयार केली. त्यास माचोळी असे म्हणतात. माचव्याच्या पुठ्ठ्याचे तयार केलेले म्हणून त्यास माचोळी असे नाव देण्यात आलेले आहे. यास असा आकार का दिला याचे कारण म्हणजे श्री गोविंद प्रभूंचे बाजेवर शयन होत होते अथवा श्री चक्रधर स्वामी ओठ्यावर बसून मागील भागास टेकत हा दृष्टिकोन समोर ठेवून माचव्याच्या पुठ्ठ्याचा ओटा मांडण्यात आला आणि त्यास कमानीच्या आकृतीची प्रभावळ असते तो तकया आहे असे समजून तसा आकार दिला. देवपूजेच्या पेटीत माचोळी एक असते. मंडळी, पुढचा क्रमांक आहे तो म्हणजे मूर्तीचा. मूर्ती म्हणजे संपूर्ण श्रीमूर्तीचे स्मरण. महानुभावांनी आपल्या उपास्य देवतेची ईश्वराची आठवण व्हावी म्हणून त्यास श्रीकृष्ण श्री दत्तात्रय प्रभू यांची मूर्ती तयार केल्या. देवपूजेच्या पेटीत मूर्तीची संख्या 1 असते. कर्दम प्रसाद जळालेल्या वस्तू प्रसादाच्या राखेचे पुठ्ठ्यावर जे लेप देऊन जे प्रसाद केले त्यास कर्दम प्रसाद म्हणतात. हा प्रकार नंतरच्या काळात अस्तित्वात आलेला आहे. वस्त्रप्रसाद परमेश्वर अवतारांनी वापरलेले सर्व वस्त्रे वस्त्रप्रसादामध्ये येते. परंतु स्वामींनी भक्तजनांना वंदन करावे या उद्देशाने जे वस्त्र दिले ते खऱ्या अर्थाने वस्त्रप्रसाद होय. प्रसन्न रूप प्रसाद. प्रसन्न रूप प्रसाद म्हणजे परमेश्वराने प्रसन्न होऊन दिलेला प्रसाद म्हणजे प्रसन्न रूप प्रसाद होय. मूर्तिनिष्ठ प्रसाद म्हणजेच नख, दाढ, केशकलाप, अनुलेपन या 4 वस्तूंना मूर्तिनिष्ठ प्रसाद असे म्हणतात. विशेष संबंध प्रसाद कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू, दात, काष्ट, पाषाण या 8 प्रमुख वस्तूंना विशेष संबंध प्रसाद म्हणतात. प्रसाद जोड 4 पुठ्ठे असतील त्यास प्रसाद जोड असे म्हणतात. स्तंडेल 2 पुठ्ठे असतील तर त्यास स्तंडेल म्हणावे. 1 पुठ्ठा असेल तर त्यास टीक म्हणतात. मंडळी, आता आपण प्रसाद सेवा वंदन केल्याने काय फायदे होतात ते पाहूया. प्रसादाकडे दुर्लक्ष होता कामा नये. थोडक्यात अत्यंत सावधानपूर्वक त्याचे रक्षण केले पाहिजे. प्रसाद वंदन करताना ईश्वरावर मानसिक भाव, श्रद्धा ठेवून त्या संबंधित लीळा, चेष्टा आठवून स्मरण केले पाहिजे. जर प्रसादाची लीळा माहिती नसेल तर परमेश्वर अवताराबद्दल प्रसादिक वस्तू प्रदान केल्या त्या लीळांचे स्मरण केले पाहिजे अथवा प्रसाद सेवा प्रकरणाचे स्मरण करावे. प्रसाद वंदन केल्यानंतर प्रसाद सेवा प्रकरणामध्ये जी प्रार्थना लिहिलेली आहे ते स्मरण करत चतुर्विध दुःख करून साष्टांग दंडवत घालण्याचा विधी आहे. वस्त्रप्रसाद वंदन केल्याने मनाला प्रसन्नता प्राप्त होते. परमेश्वर भक्तीत आलेली मरगळ कमी होते. भक्ती आचरण सुधारते. धर्माबद्दलची भावना दृढ होते. सोने उजळल्यागत मन भक्तीने उजळते. आचरण शुद्ध होते. मनाचे जडत्व कमी होते. एवढा थोर प्रसादाचा महान महिमा आहे. प्रसाद किंवा स्थानवंदन का करावं याविषयी सबंधुवंद्य हे निरूपण करून स्वामींनी वंदनाचे महत्त्व सांगितलेले आहे. म्हणूनच महानुभाव पंथीय साधक हे स्थानप्रसाद परमेश्वर संबंधित वस्तू तथा ओटे गोटे अर्थातच विशेष वंदन व प्रसाद वंदन सोहळा मोठ्या उत्सवात साजरे करतात. कृपाशक्तीच्या कार्यामुळे होणारे लाभ म्हणजे विधी बीजरूप होते, अविधीचा परिहार होतो,
धर्माच्या ठिकाणी दृढता निर्माण होते, ईश्वराविषयी आवड निर्माण होते. तसेच मायाशक्ती कार्यामुळे होणारे लाभ म्हणजे स्थान किंवा प्रसाद, देवपूजा नमस्कार करण्यासाठी जात असताना पंचभौतिक निमित्त होणारे विघ्न दूर होतात. ऊन, पाऊस, वारा आदीमुळे होणारा त्रास कमी होतो. कदाचित स्थान सापडत नसेल किंवा रस्ता माहीत नसेल तेव्हा माया शक्ती सहाय्यभूत होते. देवपूजा वंदनाचे कार्य फलद्रूप होते. पुरुष धर्मी दक्ष होतो, म्हणजेच आचरण क्रियेला पक्का होतो. ईश्वरी आरती उपजे, म्हणजेच ईश्वराला साधकाविषयी आवडी उत्पन्न होते. अविधी परिहरे, म्हणजे जीवाकडून एखाद्या अविधी होत असेल, दोष घडला असेल तर प्रसाद नमस्कार केला असता दोषाचा परिहार होतो. विघ्न उपशांती होय. कर्मराहाटी किंवा दैवराहाटीमध्ये विघ्नाचे उपशमन होते. विधी सबीज होय, म्हणजे विधी आचरावा अशी हाव तयार होते. दैव साह्याते करी, म्हणजे ईश्वरी प्रवृत्तीने अनुकूल देवतेकडून, ओळगणी मायेकडून व स्वतः परमेश्वराकडून जीवाला साह्य होते. अविधी अनिष्टाचा नाश, म्हणजे विकार आणि विकल्प अशा क्रियांचे क्षालन होते. तामसे काही सत्वाये, म्हणजे कलह तंटा उत्पन्न झाला असता त्याचे शमन होते. गेले सत्वये, म्हणजे कुणी कठोर अंतकरणाने बोलल्यामुळे मानसिक मनोभंग झाला असेल तर प्रसाद नमस केल्यामुळे गेलेले सत्व पुन्हा येते. सन्निधान द्यावयाची प्रवृत्ती उपजे. प्रसाद वंदन केल्याने म्हणजे जीवाला सन्निधान द्यावे असे ईश्वराला प्रवृत्ती म्हणजेच मनोधर्म होतो. तर मंडळी, ही होती प्रसाद सेवा वंदन, देवपूजा वंदन याबद्दलची थोडक्यात माहिती. हा भाग 1 असेल. दुसऱ्या भागामध्ये राहिलेली प्रसाद सेवा तसेच देवपूजा वंदनाची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न करीन. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारामध्ये पाठवायला विसरू नका. भेटत जाऊ अशाच नवीन उपक्रमात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम.